नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की आपण जॉन द रिपरचा यूज करून कसं आपण या फाईलचं पासवर्ड क्रॅक करू शकतो ते. ओके, जरा स्टार्ट करतो. सर्वात पहिलं तर इकडे तुम्हाला टर्मिनल ओपन करून घ्यायचंय. ठीक आहे, टर्मिनल ओपन करायचं आहे. टर्मिनल ओपन केल्यानंतर मी आधी तुम्हाला सांगतो की आपण आधी या 3 फाईलचं जे आहे ते पासवर्ड क्रॅक करणार आहोत. एक आहे पीडीएफ, त्यानंतर आहे एक्सेल फाईल आणि एक आहे झिप फाईल. आधी आपण पीडीएफचं करूया. ओके, इथे आपण आधी पीडीएफचं करूया. आता मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता आपल्याकडे ह्या 3 फाईल्स आहेत, बरोबर. आणि या फाईल्स कुठे आहेत तर डेस्कटॉप मध्ये आहेत. आधी आपल्याला टर्मिनल मधून डेस्कटॉप मध्ये स्विच करावं लागेल, बरोबर. डेस्कटॉप मध्ये स्विच करतो. ठीक आहे, आता एलएस करून ते बघूया. आपल्याकडे 3 फाईल्स आलेल्या आहेत. आधी आपण पीडीएफचं करणार आहोत, म्हणून आधी पीडीएफचं बघून घेऊया आपण. ठीक आहे, मी आधी क्लिअर करून घेतो. पीडीएफचं करणार आहोत आपण आधी. तर पीडीएफ साठी काय करावं लागेल आपल्याला, एलएस करतो, बघू शकता linux.pdf आहे. तर आधी सर्वात पहिली स्टेप अशी आहे की आपल्याला ही कॉपी करून, म्हणजे सीपी म्हणजे कॉपी, त्यानंतर त्या linux.pdfचं नाव लागतं. तुमच्या केसमध्ये जे नाव असेल ते तुम्ही त्या पीडीएफचं नाव एंटर करा. ओके, तर ही फाईल कुठे कॉपी करायची आहे तर युजर शेअर जॉन मध्ये आपल्याला कॉपी करायची आहे. ओके, तर मी एंटर करतो सिम्पली. आता आपली ही जी फाईल आहे linux.pdf वाली, ही डेस्कटॉप मधून कॉपी होऊन या लोकेशन मध्ये आलेली आहे. ओके, तर मी काय करतो सिम्पली इथून आता सीडी करून आपण स्विच करूया या डिरेक्टरीमध्ये. आधी आपण काय केलं तर आधी आपण ही कॉपी केली फाईल या डिरेक्टरीमध्ये, त्यानंतर आता आपण इकडे स्विच केली आहे आपली डिरेक्टरी. ओके, बघू शकतात आपली डिरेक्टरी स्विच झालेली आहे. आता आपल्याला काय करायचंय, इकडे स्क्रिप्ट असते, ती स्क्रिप्ट फक्त आपल्याला एक्झिक्यूट करायची आहे. त्यासाठी कमांड आहे पर्ल, त्यानंतर स्क्रिप्टचं नाव आहे पीडीएफ टू जॉन, त्यानंतर linux.pdf म्हणजे जी पीडीएफ फाईल आहे जी मगाशी आपण असाइन केली होती, जी मगाशी आपण कॉपी केली होती, त्या फाईलचं नाव इकडे एंटर करा आणि सिम्पली असं एक ग्रेटर दॅनचं सिम्बॉल देऊन एक टेक्स्ट फाईलचं नाव द्या. ओके, आता मी तुम्हाला सांगतो नक्की आपण इकडे काय केलंय ते. सर्वात पहिलं तर आपण या कमांडचं नाव दिलं, एंटर केलं, त्यानंतर ही स्क्रिप्ट आहे जे की काय करणार आहे, हा जो पीडीएफ आहे linux.pdf याला मी पासवर्ड दिलेला आहे. ठीक आहे, तर तो जो पासवर्ड आहे तो हॅश फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करून तो ह्या टेक्स्ट फाईल मध्ये सेव्ह करणार आहे. ठीक आहे, आणि मग ही जी टेक्स्ट फाईल मध्ये जी हॅश व्हॅल्यू आहे ती आपल्याला नंतर क्रॅक करायची आहे. ठीक आहे, मी परत एकदा सांगतो, ही कमांड आहे आपली पर्ल, त्यानंतर पीडीएफ टू जॉन ही जी आहे ही आपली स्क्रिप्ट आहे जे की linux.pdf चा जो पासवर्ड आपण ठेवला आहे तो पासवर्ड हॅश व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करून hash.txt मध्ये सेव्ह करणार आहे. आणि मग आपण hash.txt जे आहे ते आपण फर्दर क्रॅक करणार आहोत, म्हणजे आपल्याला पासवर्ड जो आहे तो मिळेल. ठीक आहे, तर सिम्पली मी एंटर करतो. आता एंटर केल्यानंतर आता मी तुम्हाला कॅट करून दाखवतो, hash.txt. आता याच्यामध्ये linux.pdf ची हॅश जी आहे, हॅश व्हॅल्यू ती स्टोअर झालेली आहे. बघू शकता ही हॅश व्हॅल्यू आहे जी की आपल्याला आता डिक्रिप्ट करायची आहे. मी एकदा क्लिअर करून घेतो म्हणजे तुम्हाला सिम्पली कळेल काय चालू आहे ते नक्की. ओके, मी क्लिअर करतो. ठीक आहे, तुम्हाला कळालं आपली ती जी आता हॅश व्हॅल्यू मी आता शो केली ती आपल्याला क्रॅक करायची आहे. त्यासाठी कमांड एंटर करा जॉन, त्यानंतर सिम्पली फॉर्मॅट इज इक्वल टू पीडीएफ, कारण आता आपण पीडीएफचं पासवर्ड क्रॅक करतो म्हणून, आणि त्या hash.txt चं नाव. ठीक आहे, तर ज्याच्यामध्ये तुमची हॅश व्हॅल्यू स्टोअर केली आहात त्या फाईलचं तुम्ही इकडे नाव एंटर करा. ठीक आहे, आता सिम्पली एंटर करतो आणि तुम्ही बघू शकता आपल्याला त्यांनी पासवर्ड जो आहे तो लगेच क्रॅक करून दिलेला आहे. आता हा पासवर्ड थोडा इझी होता म्हणून त्यांनी इझिली पासवर्ड क्रॅक केला, काहीच त्यांनी टाइम घेतला नाहीये. ठीक आहे, आता हा जर असाच पासवर्ड थोडा कठीण असता तर त्याला पासवर्डला क्रॅक करायला टाइम लागू शकतो. ओके, आता हे झालं पीडीएफचं. मी क्लिअर करतो स्क्रीन. तर आता आपण बघूया मित्रांनो की आपण book.xlsx म्हणजे एक्सेल फाईलचा आपण कसं पासवर्ड क्रॅक करू शकतो ते. ओके, तर सेम प्रोसिजर आहे जसं आपण पीडीएफ साठी केलं होतं तसं. मी आधी डिरेक्टरी स्विच करून घेतो डेस्कटॉप मध्ये. ठीक आहे, तर एलएस करून तुम्हाला दाखवतो. ही बघा, ही book.xlsx आहे. ठीक आहे, सर्वात पहिलं तर ही कॉपी करून घ्यायची आहे आपल्याला या लोकेशन मध्ये. ठीक आहे, ज्या लोकेशन मध्ये पीडीएफ केलं होतं तेच सेम स्टेप्स पण तेच आहेत, लोकेशन पण सगळे तेच आहेत, फक्त 1-2 जागेवरती कमांड्स काही वेगळे आहेत. ठीक आहे, तर ते मी तुम्हाला पुढे सांगेनच. तर हे असं आधी कॉपी करून घ्या जसं पीडीएफ आपण कॉपी केलं होतं. सिम्पली एंटर करतो. आता डिरेक्टरी स्विच करायची आहे आपल्याला. ओके, तर डिरेक्टरी कशी स्विच करायची आहे तर सिम्पली ज्याच्यामध्ये आपण मगाची ती फाईल कॉपी केली त्याच्यामध्ये स्विच करायचं आहे. ओके, तर मी आता क्लिअर करतोय. क्लिअर केल्यानंतर आता आपल्याला ती स्टेप करायची आहे ज्याच्यामध्ये आपण पासवर्ड जो आहे तो हॅश फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करतोय. ठीक आहे, त्याच्यासाठी ही कमांड एंटर करा. हे असं काही तुम्हाला एंटर करायचं नाही, सिम्पली बघा पर्ल म्हणजे त्या कमांडचं नाव, त्यानंतर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही जी स्क्रिप्ट आहे ती वेगळी आहे जी की आहे office to john.py. मगाची जी स्क्रिप्ट होती ती आपली पीडीएफ टू जॉन वाली होती, म्हणजे जी पीडीएफचा पासवर्ड जो आहे तो हॅश व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करतो. हा जो आहे स्क्रिप्ट ही ऑफिस म्हणजे
आपला एक्सेल फाईल जी आहे त्याच्यासाठी यूज केली जाते. त्यानंतर त्या फाईलचं नाव जे की आहे book.xlsx. ठीक आहे. त्यानंतर ज्याच्यामध्ये आपल्याला तो हॅश व्हॅल्यू स्टोअर करायचे आहे त्याचं नाव द्या. ठीक आहे. सिम्पली मी दिलेलं आहे. आता एंटर करतो. याचं जे काय होतं ते मी एक्सप्लेन मगाशीच केलं होतं, सेम तेच होणार आहे. आता ही जी पायथन फाईल आहे, पायथन स्क्रिप्ट, ती याच्या पासवर्डला हॅश व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करेल आणि ती हॅश व्हॅल्यू जी आहे ती linux.txt मध्ये सेव्ह केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला linux.txt मध्ये जी हॅश व्हॅल्यू आहे मी तुम्हाला कॅट करून दाखवतो, ती आपल्याला क्रॅक करायची आहे. ठीक आहे. बघू शकता ती आपल्याकडे हॅश व्हॅल्यू आलेली आहे. ठीक आहे. ही आपल्याला आता क्रॅक करायची आहे सिम्पली. तर मी क्लिअर करून घेतो एकदा. आता क्लिअर केल्यानंतर सिम्पली इथे एंटर करा जॉन. आता आपण पासवर्ड क्रॅकिंगचं स्टेप करतो. ठीक आहे. सिम्पली फॉर्मॅट मध्ये असं एंटर करा, फॉर्मॅट office.txt. ठीक आहे. बघू शकता आता फॉर्मॅट मध्ये येणार आहे ऑफिस. ठीक आहे. मी आता एंटर करतो सिम्पली. ओके, इथे होतं काय झालं नाही, नो पासवर्ड ॲक्सेस लोडेड. तर मी एक काम करतो, इकडे ओल्ड ऑफिस करून बघतो होतं का. एंटर करतो आता. ओके, आता त्यांनी आपल्याला बघितलं आहे, त्यांनी पासवर्ड जो आहे तो क्रॅक करून दिला आहे. मी तुम्हाला हे स्टेप जरा समजवतो. आधी आपण काय एंटर केलं होतं, तर ऑफिस एंटर केलं होतं, जे की कदाचित काही असेल ऑफिसचा व्हर्जन मध्ये प्रॉब्लेम असेल म्हणून ते तसं ऑफिस त्यांनी नाही घेतलं. जसं पण मी ओल्ड ऑफिस केलं तसं त्यांनी लगेच आपल्याला पासवर्ड क्रॅक करून दिला. तर तुम्ही पण ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जर ऑफिस एंटर करून नाही आला पासवर्ड तर ओल्ड ऑफिस एकदा एंटर करून बघा, तुमचा पासवर्ड जो आहे तो इझिली क्रॅक होऊन जाईल. ठीक आहे. आता बघू शकतात आपला पासवर्ड ह्याच्यामध्ये पण त्यांनी क्रॅक करून दिला आपल्याला लगेच. मी इझी पासवर्ड घेतलेत कारण आपला जास्त टाइम नको जायला. ठीक आहे. हार्डवाले पासवर्ड कसे क्रॅक करायचे असतात ते पण मला खाली कमेंट्स मध्ये सांगा, तुम्ही कसे आपण इझिली क्रॅक करू शकतो ते. ओके. तर आता आपण काय करूया, सिम्पली त्या लोकेशन मध्ये डेस्कटॉप वाल्या आता इथे एलएस करतो. आता आपण बघूया मित्रांनो की आपण झिप फाईल जी आहे ती कशी क्रॅक करू शकतो ते. ठीक आहे. झिप फाईल पण इझीच आहे, जसं आपण बाकीच्या फाईल्स क्रॅक केल्या तशाच झिप पण आहे. तर आता मी काय करतो, सिम्पली कॉपी करून घेऊया आधी सर्वात पहिलं तर झिप फाईल त्याच लोकेशन मध्ये. कारण काय आहे ना, आपण त्या लोकेशन मध्ये का सारखे कॉपी करतोय, कारण ज्या स्क्रिप्ट जे आहेत त्याच्यामुळे आपल्याला पासवर्ड क्रॅक करायचे आहेत ते सगळे ह्या लोकेशन मध्ये आहेत. ठीक आहे. म्हणून आपल्याला पासवर्ड क्रॅक करण्यासाठी आपल्याला ह्या ज्या फाईल्स आहेत त्या त्याच्यामध्ये कॉपी करावे लागतील. ठीक आहे. मी एंटर करतो. सिम्पली आपण सीडी करून जाऊया त्या लोकेशन मध्ये. ठीक आहे. आता आपल्याला सेम तसाच करायचा आहे. आता फक्त कमांड अशी आहे, झिप टू जॉन, त्यानंतर linux.zip, जे की त्या पासवर्ड आहे क्रॅक करेल, पासवर्ड जो आहे तो त्याचा हॅश व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करेल तो त्याला. ठीक आहे. तर मी काय केलेलं आहे मित्रांनो, ही जी फाईल आहे, आता ही जी स्क्रिप्ट वेगळी आहे जी झिप फाईल साठी यूज केली जाते. तर तेच मगाशी जी मी एक्सप्लेन केला तोच फॉर्म्युला इकडे पण अप्लाय करायचा आहे, जे की असतं झिप टू जॉन जे आहे ते त्या स्क्रिप्टचं नाव आहे, जी की स्क्रिप्ट या linux.zip चा पासवर्ड जो आहे तो हॅश व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करेल आणि ती हॅश व्हॅल्यू zip.txt मध्ये सेव्ह करेल. आणि मग तुम्हाला माहितीच आहे, आता एवढं आपण केलं, 2 फाईलचे क्रॅक केले पासवर्ड, आतापर्यंत तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं आहे ते. ठीक आहे. तरी मी तुम्हाला परत सांगतो की ही जी आहे, ओके सॉरी मी .txt नव्हतं दिलं. आता तुम्ही बघू शकतात हे असं काही हॅश व्हॅल्यू, एवढी मोठी हॅश व्हॅल्यू त्यांनी आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे. झिपचं जे आहे ते थोडं वेगळं असतं म्हणून ते आपल्याला असं त्यांनी दिलेलं आहे. तर मी क्लिअर करतो. तुम्हाला मी दाखवलं की ती जी झिप मध्ये जी होती, झिप फाईलची जी हॅश व्हॅल्यू आहे ती एवढी मोठी होती. आता तीच झिपची जी हॅश व्हॅल्यू आहे ती आपल्याला क्रॅक करायची आहे. तर त्यासाठी कमांड आहे जॉन, त्यानंतर फॉर्मॅट आता येईल झिप, कारण आपण आता झिप फाईलचं करतोय. आणि सिम्पली ज्याच्यामध्ये आपण हॅश व्हॅल्यू स्टोअर केले त्याचं नाव द्या. मी एंटर करतो. आता त्याने आपल्याला जे आहे पासवर्ड क्रॅक करून दिलेला आहे, बघू शकता तुम्ही. ठीक आहे. linux.zip जे आहे ते दोघांचं त्यांनी आपल्याला पासवर्ड जो आहे तो क्रॅक करून दिलेला आहे. तुम्ही आता इकडे बघू शकतात आपल्याला त्याने दोघांचं जे आहे पासवर्ड क्रॅक करून दिलेला आहे. आता हे तुम्हाला इकडे दिसत असेल, हे काय आहे तर त्या झिप फाईल मध्ये या 2 PDF आणि एक्सेल फाईल होत्या जे तो शो करतोय आणि त्या दोघांचा पण पासवर्ड सेमच होतो ऑब्विसली, कारण एका झिप फाईल मध्ये ते स्टोअर होत्या. ठीक आहे. तर मी होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. काही सजेशन्स असतील, काही चुकलं असेल माझं कमेंट्स मध्ये सांगा नीट. ठीक आहे. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही खाली कमेंट्स मध्ये सांगा मला काय मी सुधरवू शकतो, काय चुकलं असेल तर. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.